नमस्कार. आपण आज या व्हिडिओमध्ये सर्कल या चॅप्टरमध्ये टचिंग सर्कल्स कशाला म्हणायचं ते पाहणार आहे. तर याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सर्व पाहिलेलं आहे. ज्याने ते व्हिडिओ पाहिले नसतील त्याने ते अगोदरचे व्हिडिओ पहा आणि नंतर हा व्हिडिओ पहा. टचिंग सर्कल्स नावातच आहे. टच म्हणजे स्पर्श करणारी वर्तुळं. तर ते दोन प्रकारे टच होतात एकमेकांना. तर इथं आहे एक ही फिगर आहे आणि ही दुसरी फिगर आहे. या फिगरमध्ये दोन सर्कल एक्सटर्नली टच होतात. दीज सर्कल्स आर कॉल्ड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आणि ही जी दोन सर्कल्स आहेत ती सर्कल इंटरनली टच होतात, आतून स्पर्श होतात. पहा, दीज आर इंटरनली टचिंग सर्कल्स अँड दीज आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. तर आपल्याला पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक 3 कोलिनियर पॉईंट्स x डॅश y डॅश z. जसं की इथं a डॅश c डॅश b आहे तसं x डॅश y डॅश z, जे x y z हे कोलिनियर पॉईंट घ्यायचे आणि y इज इन बिटवीन x अँड z. हे तुम्ही पुस्तकामध्ये दिलेली ॲक्टिव्हिटी करून पाहिजे आहे. ॲज शोन इन फिगरमध्ये दाखवल्या असंच घ्यायचं आहे. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ड्रॉ अ सर्कल विथ अ सेंटर x अँड रेडियस XY. विथ अ सेंटर x. आता इथं तुमचा x असणार, इथं y असणार आणि इथं z असणार. y इज इन बिटवीन x अँड z. मग XY एवढं रेडियस घ्यायचं आहे आणि एक्सला सेंटर घेऊन, जसं की इथं AC हे रेडियस घेतली आणि ए हे सेंटर घेऊन हे सर्कल काढले आणि इथं B हे सेंटर घेऊन BC ही रेडियस घेऊन हे दुसरं सर्कल काढले. तसं तुम्ही इथं असणार आहे तुमचं X, इथं असणार आहे Y आणि इथं असणार आहे Z. तर तुम्ही काय करायचं आहे, X इथल्या पॉईंटवर सेंटर घ्यायचं आहे आणि इथं जो तुमचा Y असणार आहे तर XY इतकं डिस्टन्स घेऊन हे सर्कल काढायचं आहे. आणि इथं तुमचा Z असणार आहे, इथं Y असणार आहे तर Z सेंटर घ्यायचं आणि YZ इतके रेडियस घ्यायचे आणि दुसरं सर्कल काढायचं आहे. तर ते काय करतात, वायमध्ये एकमेकांना टच होतात. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर x अँड रेडियस XY. ड्रॉ अनदर सर्कल विथ सेंटर Z अँड रेडियस YZ. नोट दॅट बोथ द सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर ॲट द सिंगल पॉईंट Y. ड्रॉ अ लाईन थ्रू पॉईंट Y अँड परपेंडिक्युलर टू सेगमेंट XZ. मग याच्यामधून तुम्हाला हे XY ही सेगमेंट असणार आहे तुमचं आणि या वायमधून या XY सेगमेंटला परपेंडिक्युलर असलेली लाईन ड्रॉ करायची. म्हणजे ही लाईन असेल, ही जशी काढली तशी. नोट दॅट दिस लाईन इज अ कॉमन टँजेंट ऑफ बोथ टू सर्कल्स. इथं परपेंडिक्युलर असेल तर पहा, हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट झाला. हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर ही रेडियस आहे आणि हा रेडियस आणि ही टँजेंट यातल्यावरला जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असतो. म्हणजे टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ड्रॉन फ्रॉम पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे हे या सर्कलच्या बाबतीत आणि या सर्कलच्या बाबतीत इकडं परपेंडिक्युलर असणार आहे. तसंच तुम्ही ही फिगर काढायची. या फिगरमध्ये काय करायचं आहे, टेक अ पॉईंट y डॅश x डॅश z. y डॅश x डॅश z. इथं जसं C आहे इथं y येणार तुमचं, इथं x येणार, इथं z येणार. आणि मग y डॅश x डॅश z असं घ्यायचं आहे. आणि x हा तुमच्या y आणि झेडच्या दरम्यान येणार आहे, इन बिटवीन. पहा, मग तुम्ही काय करायचं आहे, ए सेंटर घ्यायचं, AC एवढी रेडियस घ्यायची आणि एक सर्कल ड्रॉ करायचे. तर ते हे आतलं सर्कल होणार.
आणि नंतर बी सेंटर घ्यायचं आहे, म्हणजे इथं झेड असणार तुमचं, काही नावं दिली ते चालते. बी सेंटर घेऊन बी सी रेडियस घेतली, दुसरं सर्कल काढलं तर या पद्धतीने तुमचं ते सर्कल येणार आहे. टेक पॉइंट्स y dash x dash z as shown in figure. Draw a circle with a center z and radius zy. Also draw a circle with center x and radius xy. Note that both the circles intersect each other at the point y. Draw a line perpendicular to segment yz. ही जी yz आहे सेगमेंट म्हणजे इथं BC आहे, त्याला ही परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. Draw a line perpendicular to yz, segment yz through point y, that is the common tangent to the circle. म्हणजे ही जी टँजेंट आहे, ही जी लाईन आहे ती टँजेंट आहे या दोन्ही सर्कलची, या आतल्या सर्कलची पण आणि या बाहेरच्या सर्कलची पण. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करून पाहिजे आहे. आता हे जर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील तर हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि या दोन्ही सर्कलची सेंटर ही कशी असतात, कोलिनियर असतात. कोलिनियर म्हणजे एकाच लाईनमध्ये असतात. मग आता हे जर एका लाईनमध्ये असतील, आता ए डॅश सी डॅश बी असं होणार आहे. सी इज इन बिटवीन ए अँड बी. So AB will be equal to BC plus AC. BC plus AC, that means AB. आता AC काय तर या सर्कलची रेडियस आहे, BC काय तर या सर्कलची रेडियस आहे. तर त्याच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला, तर याची आणि याची सम घ्यावी लागते. मग ही सम म्हणजेच काय, रेडियसची सम आहे. म्हणजे एखादे दोन सर्कल असतील आणि ते जर एक्सटर्नली टच होत असतील तर त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स काढताना तुम्हाला दोन्ही सर्कलच्या रेडियसची ॲडिशन करावं लागेल, सम घ्यावी लागेल. आणि इथं उलट आहे पहा, जर तुम्हाला हे डिस्टन्स काढायचं असेल, दोन्ही सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागेल, इथं काय बिटवीननेस कसा आहे, सी डॅश ए डॅश बी, दॅट मीन्स ए इज इन बिटवीन सी अँड बी. सो ए बी इज इक्वल टू बी सी मायनस ए सी. बी सीमधून ए सी मायनस करेल तेव्हा आपल्याला ए बी मिळेल. ए बी मीन्स डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ अ सर्कल. इथं जर सर्कल्स इंटरनली टच होत असतील तर त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढताना आपल्याला त्यांच्या रेडियसची सबट्रॅक्शन करावी लागते, हे लक्षात ठेवा. आणि हे तीनही पॉईंट कसे असतात, कोलिनियर असतात. पहा आपण काय काय पाहिलं, काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ the touching circles lies on the line joining their centers. Point of contact of two touching circles म्हणजे हे असं असेल, एक्सटर्नली टच होत असतील किंवा इंटरनली टच होत असतील. तर जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो पॉईंट हा कुठं असतो, तर लाईन ऑन द लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ अ सर्कल. म्हणजे हे याचं सेंटर हे, याचं सेंटर हे, याच्यातून जाणारी जी लाईन आहे त्या लाईनवर हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. इथं पण तसंच आहे, ह्याचं सेंटर हे आतल्याचं आणि हे बाहेरच्याचं बी आहे. तर हे दोन्ही पॉईंटला जोडून यामधून जी लाईन जाते त्या लाईनवर हा सी पॉईंट येतो, लक्षात ठेवा. The point of contact of touching circles lies on the line joining the centers. Secondly, if the circles touch each other externally like this, distance between their centers is equal to the sum of their radii. आताच मी सांगितलं की या सेंटरमधलं डिस्टन्स म्हणजे
त्या दोन्हींच्या रेड्यांची सम घ्यायची आणि इथं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचे. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ अ सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडाय. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ए बी, हे सेंटरमधलं डिस्टन्स आहे, ते काढायचं असेल तर तुम्हाला त्या दोन सर्कलच्या रेडायची सबट्रॅक्शन करावी लागते. एवढंच फक्त लक्षात ठेवायचे. याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.2 आहे. आता पहिला क्वेश्चन आहे, साधे प्रश्न आहे. 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली. आता इथं इंटरनली टच होतात म्हणजे याच्यासारखे. म्हणजे इथं काय झालं, 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच each other internally, find the distance between their centers. म्हणजे याच्या एकाची रेडियस आहे 3.5 आणि दुसऱ्याची आहे 4.8. म्हणजे मोठं कोणतं आहे त्याचे 4.8, म्हणजे बी सी मोठं आहे म्हणून इथं किंमत काय आली 4.8 मायनस आणि हे 3.5 यांची सबट्रॅक्शन करावी लागेल म्हणजे त्या सेंटरमधला डिस्टन्स येईल. पहा 4.8 मायनस 3.5 ही सबट्रॅक्शन व्यवस्थित करायची. पहा 8 मायनस 5 3 येणार, इथं पॉईंट आहे. 4 मायनस 3 1 येणार, 1. सो डिस्टन्स बिटवीन सेंटीमीटर between the centers of a circle E will be 1.3 centimeter. Second question, 2 circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. म्हणजे याच्यासारखं. Find the distance between their centers. Externally म्हटलं की त्या सेंटर मधलं डिस्टन्स वाढत असेल तर ॲडिशन करावी लागेल. आणि इथं काय होत आहे, इंटरनली टच होत असेल तर त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स कमी होत आहे. कमी करायचं असेल तर मायनस करावं लागेल, हे लक्षात घ्या. एक्सटर्नली टच होत असतील तर त्यांचे सेंटर्स लांब जातात म्हणजे त्याच्यापासून अंतर ज्यातलं लांबतंय, जास्त होते. मग जास्त व्हायचं असेल तर ॲडिशन आणि कमी व्हायचं असेल तर सबट्रॅक्शन. लक्षात ठेवा, इंटरनली टच झाले की रेडियसमधले सबट्रॅक्शन म्हणजे त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स आणि एक्सटर्नली टच होत असतील तर त्यांच्या रेडायची ॲडिशन करायची म्हणजे त्यांच्या सेंटरमधला डिस्टन्स येईल. तर हे एक्सटर्नली टच होतात आणि त्याचे रेडियस आहे एकाची आहे 5.5 सेंटीमीटर. म्हणजे या बी सीची व्हॅल्यू किती आहे 5.5 सेंटीमीटर आणि याची आहे 4.2 सेंटीमीटर. म्हणजे इथं 4.2 आणि याची ॲडिशन करायची. 5 + 2 7, 5 + 4 9, 9.7 centimeter. So distance between the centers of a circle will be 9.7 centimeter. Third question is, if radii of 2 circles are 4 centimeter and 2.8 centimeter. एकाचे आहे 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचे आहे 2.8 सेंटीमीटर. असे दोन सर्कल्स आहेत. If radii of 2 circles are 4 centimeter and 2.8 centimeter, draw figure of these circles touching each other. First externally and second internally. आता एक्सटर्नली टच होत असेल तर तुम्ही काय करायचं आहे पहा, ही जे आहे रेडियस दिलेली दोन्हीची त्याची ॲडिशन घ्यायची आणि ही सम किती येते 6.8. 4 + 2.8 6.8. म्हणजे एक्सटर्नली टच होत असतील तर तुम्हाला एक सेगमेंट काढावं लागेल आणि सेगमेंट किती डिस्टन्स किती लेंथचा काढावं लागेल 6.8 सेंटीमीटरचा. आणि मग नंतर तुम्हाला समजा 6.8 सेंटीमीटर इथून इथपर्यंत तुम्ही 6.8 सेंटीमीटरचा सेगमेंट काढला
आणि तो सेगमेंट त्याच्यावर 2 पॉईंट घेतले, समजा ए आणि इथं बी. तर तुम्ही काय करायचं आहे, तर 4 सेंटीमीटरवर इथं आता हे जास्त आहे म्हणून इकडचं म्हणतो मी 4 सेंटीमीटर हे एवढा डिस्टन्स घेऊन इथे एक पॉईंट घ्यायचा. म्हणजे हे आपोआपच किती राहणार, 2.8 सेंटीमीटर. फिगर काढताना काय करायचं ते सांगते मी. याची सम घ्या, तेवढा डिस्टन्स असलेले सेगमेंट काढा. त्या सेगमेंटवर एक पॉईंट असा घ्या की 4 सेंटीमीटर एका सेंटरपासून, एका पॉईंटपासून, म्हणजे या पॉईंटपासून 4 सेंटीमीटरवर एक पॉईंट घ्या, किंवा याच्यापासून 2.8 सेंटीमीटरवर कुठलाही एक घ्या. म्हणजे तो आपलं उरलेलं डिस्टन्स हे जर 2.8 घेतलं तर हे आपोआपच 4 राहणार आहे, कारण हे टोटल 6.8 आहे. तर असे 3 पॉईंट घ्या. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, या पॉईंटवर सेंटर घ्यायचं आहे आणि एवढे रेडियस घ्यायची आणि एक सर्कल ड्रॉ करायचे. परत तुम्ही या पॉईंटवर सेंटर घ्यायचं आहे, एवढी रेडियस घ्यायची 4 सेंटीमीटर आणि दुसरं सर्कल काढायचं आहे. हे काय येणार, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आणि इंटरनली टचिंग सर्कल्स काढायचे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, याची सबट्रॅक्शन करायची. 4 मधून 2.8 सबट्रॅक्ट करायचे. पहा, 4.0 मायनस 2.8 मायनस करायचे. हे किती येणार, 2 कॅरी 1.2. आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, हे जे जास्तीचे रेडियस आहे मोठी, तेवढं अंतर घ्यायचं आहे आणि इथं हे 4 सेंटीमीटर काढायचे. हे टोटल किती, 4 सेंटीमीटर. आणि त्यानंतर तुम्हाला 1.2 त्याची जी सबट्रॅक्शन आहे तेवढं अंतर घेऊन या पॉईंटपासून इकडे एक पॉईंट घ्यायचा आहे आणि हे डिस्टन्स असणार 1.2. आता 3 पॉईंट मिळाले की तुम्ही काय करायचं आहे, याला सेंटर गृहीत धरायचं आहे आणि ही रेडियस गृहीत धरायची आणि हे मोठं सर्कल काढायचं. त्यानंतर आता इथं सेंटर घ्यायचं आहे आणि इथं सेंटर घेऊन रेडियस एवढी घ्यायची आणि मग दुसरं सर्कल काढायचं आहे. हे झाले इंटरनली टचिंग सर्कल्स. असे तुम्हाला फिगर ड्रॉ करायची, तुम्ही ती काढण्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता दुसरं एक उदाहरण असं आहे, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. फिगर मी हीच ठेवतो अशी. In the figure, the circles with centers P and Q. याचं सेंटर आहे P, याचं आहे Q. P and Q touch each other at R. हा जो पॉइंट आहे तो आहे R. पहा, a line passing through R meets the circles at point A and B respectively. R मधून एक लाईन पास होते आणि ती यांना असं एक लाईन आहे आणि ती सर्कलला R मधून जाणारी जी लाईन आहे ती ए आणि बी मध्ये छेदते. अशी ए इथं आणि बी हा पॉइंट आहे. पहा, the circles with center P and Q touch each other at R. A line passing through R meets the circle at A and B respectively. म्हणजे याला ए मध्ये आणि याला बी मध्ये इंटरसेक्ट होते. प्रूव्ह दॅट, आता हे जोडलेलं आहे आणि हे पण जोडलेलं आहे. Prove that first segment AP is parallel to segment BQ. AP is parallel to BQ. आता हा Q पॉइंट आहे. हे याला पॅरलल आहे हे दाखवायचं आहे. दुसरं, ट्रायंगल APR is
similar to triangle RQB. APR, first AP is parallel to segment AP is parallel to segment BQ. Secondly, triangle APR is similar to triangle RQB. And thirdly, find angle RQB if angle PAR is equal to 35 degree. असं एक एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये मला ही सगळी माहिती दिलेली आहे. पहा आता काय करायचं आहे, पहिलं फर्स्ट हे प्रूव्ह करू आपण. लक्षात घ्या, AP सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट QB. आता इथं पॅरलल लाईन, ट्रान्सव्हर्सल वगैरे हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे पहा, आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. मग हे याला पॅरलल कधी असेल, जेव्हा त्याचे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतील या ट्रान्सव्हर्सलमुळं, किंवा ही पण त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. तुम्ही कुठलाही विचार करू शकता. तर इथं पहा, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे की नाही. अँगल ARP इज कॉन्ग्रंट टू अँगल BRQ. व्हॉट इज द रिझन? This is a pair of opposite angles. Vertically opposite angles are congruent. लक्षात घ्या. आता हा ट्रायंगल विचारात घ्या, कोणता? APR. In this triangle, PR is congruent to PA. PR is congruent to PA. Why? So radii of same circle. म्हणजे ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रंट आहे. याला रिझन काय? radii of same circles. Therefore, this is isosceles triangle. So this angle is congruent to this angle. Now, similarly, in this triangle QRB, QR is congruent to QB. So these are radii of same circle. ह्या सर्कलच्या या दोन्ही रेडियस आहेत, ही एक ही एक. हे दोन्ही रेडियस सारखे असायला पाहिजे, म्हणजेच ही साइड या साइडला कॉन्ग्रंट आहे. जसा हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे तसा हा पण झाला. मग याच्या अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असले पाहिजे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट असेल. पहा आता हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता हा याला कॉन्ग्रंट आहे आणि हा याला कॉन्ग्रंट आहे, म्हणजे हे दोन्ही कसे झाले? कॉन्ग्रंट झाले. मग हा अँगल PAR इज कॉन्ग्रंट टू अँगल QBR. याचं रिझन काय? तर ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. मग हे कसले अँगलची पेअर झाली? अल्टरनेट अँगलची पेअर झाली. आणि जर अल्टरनेट अँगलची पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर त्या लाईन कशा असतात? पॅरलल असतात. देअरफॉर AP इज पॅरलल टू BQ. आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे काय? ट्रायंगल APR इज सिमिलर टू ट्रायंगल RQB. APR म्हणजे हा ट्रायंगल आणि ट्रायंगल RQB म्हणजे हा ट्रायंगल. हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर त्या सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहेत काय? AA, SSS आणि SAS. आता पहा, हा अँगल ह्या अँगलशी कॉन्ग्रंट आहे आणि हा अँगलशी कॉन्ग्रंट आहे. म्हणजे बाय AA टेस्ट दिस ट्रायंगल इज similar to this triangle. Triangle APR is similar to triangle RQB. अँगलच्या दोन पेअर जर कॉन्ग्रंट असतील, या ट्रायंगलच्या आणि या ट्रायंगलच्या, तर ते AA टेस्टने ते सिमिलर होतात. साधं सोपं आहे. आलं लक्षात? पहा, आणि आता काय विचारलंय? फाइंड अँगल RQB. RQB म्हणजे याचं मेजर विचारलंय. इफ अँगल PAR इज इक्वल टू 35. पहा, अँगल PARचं मेजर म्हणजे याचं 35 दिले. पहा, याचं जर 35 मेजर असेल तर याचे किती येणार? 35. याचे किती येणार? 35. याचे किती येणार? 35 डिग्री. कारण हा याला कॉन्ग्रंट आहे, हा याला कॉन्ग्रंट आहे आणि हे दोन्ही कॉन्ग्रंट आहे.
लक्षात घ्या. म्हणजे ह्या ट्रायंगलमध्ये सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 degree. Out of that, we know the measures of these two angles, that is 35 plus 35, 70 degree. 180 minus 70, that is 110. So measure of this angle RQB is 110 degree. Like this you can solve this example. And lastly, there is one example. So here, आता ही फिगर मी तशीच ठेवतोय थोडंसं. खूप गमतीशीर उदाहरण आहे, परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. तर तुम्ही याचा अभ्यास करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 मधलं 5th एक्झाम्पल. हे असे दोन एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. द सर्कल्स विथ सेंटर्स ए अँड बी टच इच अदर ॲट ई. इथं ए आहे त्याचं सेंटर आणि याचं बी आहे आणि हा जो पॉईंट आहे त्याचं नाव आहे ई. आणि line L is a common tangent which touches the circles at C and D. line L हे त्या दोन्हींची कॉमन टँजेंट आहे. कॉमन टँजेंट आहे. या सर्कलला ती सी मध्ये टच होते आणि या सर्कलला ती डी मध्ये टच होते. आणि पहा प्रश्न. सर्कल्स विथ सेंटर्स ए अँड बी टच इच अदर ॲट ई. लाईन एल इज लाईन एल. L is a common tangent which touches the circle at C and D respectively. Find the length of segment CD if the radii of the circles are 4 cm and 6 cm. हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि हे जॉईन केलं तर हे 4 cm आहे आणि हे जॉईन केलं तर हे 4 cm 6 cm आहे. याची रेडियस आहे 4 cm आणि याची आहे 6 cm. Then we have to find the segment CD, length of segment CD. म्हणजे या सेगमेंटची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर तुम्हाला माहिती आहे की हे जर आपण जॉईन केलं तर हे कोलिनियर पॉईंट्स असतात. हे तिथे पहा, हे जोडल्यानंतर कोलिनियर पॉईंट. मग ही रेडियस आहे ई. काय या सर्कलची रेडियस आहे ती किती येणार 4 आणि ही बी या सर्कलची रेडियस आहे ती किती येणार 6. पहा ही 6 येणार. कसे येते पहा. आणखी काय माहिती आहे तुम्हाला, इथला अँगल कितीचा असतो 90 डिग्रीचा असतो. इथला कितीचा असतो 90 डिग्रीचा असतो. आपल्याला काढायचं आहे सी डी. आता हे कसं काढता येईल तर याच्यासाठी एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि ते कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवून समजून घ्यायचं आहे. हे उदाहरण कसं सोडवायचं ते हे एक्झाम्पल परीक्षेला विचारलं जातं, हे लक्षात घ्या. मग आता काय करायचं आहे ते लक्षात घ्या. ही रेडियस जास्त आहे की नाही आणि ही रेडियस कमी आहे. इथं परपेंडिक्युलर आहे, इथं परपेंडिक्युलर आहे. मग आपण काय करायचं, या पॉईंटमधून या ए या हे जे छोटं सर्कल आहे त्याच्या सेंटरमधून मोठ्या सर्कलची ही जी रेडियस आहे बी डी त्याच्यावर परपेंडिक्युलर काढायचं आहे. म्हणजे हे असं परपेंडिक्युलर म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल.
ABCD इथं नाव देऊ आपण E. पहा, या पॉईंटचं नाव E आहे. आता हा जो क्वाड्रिलॅटरल आहे AEDC, याच्यामध्ये पहा, या अँगलचं मेजर किती? 90 डिग्री. का? तर ही टँजंट आहे, ही रेडियस आहे. टँजंट थेरम जे आपण काल पाहिलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यानुसार हे 90 डिग्रीचं आहे. इथं पण हा 90 डिग्रीचा आहे पहा, आणि हा आपण 90 डिग्रीचा आता काढलेला आहे. हे परपेंडिक्युलर काढलं आहे याच्यावर. AE is perpendicular to BD. That means measure of this angle is 90 degree. आता या क्वाड्रिलॅटरलमध्ये हे 3 अँगल 90-90चे आले, म्हणजे चौथा काय येणार? हा पण काय येणार? 90चाच येणार. तर 360 ॲडिशन होणार का? म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कसला झाला? तर रेक्टँगल झाला. मग रेक्टँगल असेल तर रेक्टँगलचे प्रॉपर्टीज काय असतात? अपोजिट sides are congruent. So side AC is congruent to side DE. पण याची लेंथ आपल्याला माहिती आहे किती? 4. म्हणून हे पण किती येणार? 4. आता पहा, AE आणि CD सारखा आहे, म्हणजे आपल्याला CD कॅल्क्युलेट करायची, याची लेंथ काढायची. मग आपण काय करायचं? AE ची लेंथ काढायची. AE ची लेंथ कशी काढणार? तर याच्यामध्ये पहा, हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल AEB, हा 90चा आहे म्हटल्यावर हा 90चाच येणार, कारण हे परपेंडिक्युलर आहे. AE इज परपेंडिक्युलर टू BD. हा झाला 90, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगलमध्ये ह्या 90च्या अपोजिट ही साईड आली, म्हणजे ही AB काय झाला? हायपोटेनियस. आणि ह्या हायपोटेनियसची लेंथ किती? 4 + 6 दॅट इज 10. आणि आपल्याला काढायचे AE, आणि जेवढी AE येईल तेवढी CD असेल. म्हणजे आपल्याला AE कसं काढायचं पहा. याच्यासाठी ही हायपोटेन्यूस माहिती आहे, ही टोटल किती? 6. ही रेडियस किती? 6. आणि हे याला कॉन्ग्रेट आहे ते 4 आहे, म्हणजे हे किती आलं? 2. BE किती आलं? 2. नाव इन ट्रायंगल AEB बाय पायथागोरस थिअरम AB² is equal to AE² plus BE². That means AE² plus BE² EB² is equal to AB². आता AE काढायचे आपल्याला, AE² plus BE means 2 is equal to AB², that means 10². हे बाकीचं सगळं तुम्हाला लिहावं लागेल. आता मी इथं जागा पुरे असल्यामुळे कमी लिहितो. AE² plus square of 2 is 4 is equal to square of 10 is 100. If we transfer this 4 to that side, we get AE² is equal to 100 minus 4. So AE² is equal to 96. So taking square root of both sides, we get AE is equal to in square root of 96. AE is equal to, हे कसं लिहिता येईल? 96 16 into 6. So section AE is equal to, what is square root of 16? That is 4 root 6. So length of AE is 4 root 6. That means length of CD is 4 root 6 centimeter. Because opposite sides of rectangle are congruent. Like this, we can solve the practice set 3.2. Practice set 3.2 मध्ये 5 एक्झाम्पल्स आहेत. ती सगळीच्या सगळी आपण सोडवलेली आहेत. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे, पुन्हा पुन्हा पाहायचा आहे, आणि ही 5 उदाहरणं तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. ठीक आहे. थँक्यू.